दिवसामध्ये दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली होती आणि तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल. तर संध्याकाळची वेळ झाली आता. तर अचानकच आमचा प्लॅन झाला की अक्कलकोटला जाण्याचा. म्हणजे त्यांच्या मित्राचा फोन आला होता की आपण अक्कलकोटला जाऊया. अचानकच त्यांचा कॉल आला. आमचं तर काही प्लॅनिंग वगैरे काही नव्हतं. तर म्हटलं चला आता स्वामींनी बोलवलंय, त्यांचं निमंत्रण आलंय तर आपण पण गेलंच पाहिजे आणि स्वामींनी बोलवल्याशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही. म्हणजे माझं चालू होतं पाठीमागच्याच वीकपासून की म्हणजे अक्कलकोटला गेलं पाहिजे खूप इच्छा होती. पण 26 जानेवारीच्या 2-3 दिवस सुट्ट्या होत्या, पण तेव्हा काही जाण्यास म्हणजे काही योगच आला नाही. स्वामींनी तेव्हा पण बोलवलं नाही. तर आज म्हणजे उद्या जाण्याचा आता योग आलाय. तर उद्या स्वामींचं दर्शन होणार अक्कलकोटमध्ये. आज आम्ही म्हणजे इथून आता निघणार आहे थोड्या वेळात, 8च्या दरम्यान निघू इथून. तर बघू आता जेवढं डिस्टन्स कव्हर होईल तेवढं. 300 की 350 किलोमीटर आहे इथून अक्कलकोट. जेवढं डिस्टन्स कव्हर होईल तेवढं बघू, नाहीतर थोडं अलीकडे 100-1 किलोमीटर किंवा असं थोडंसं 150 किलोमीटर थोडं अलीकडे थांबू. जर जास्तच वेळ झाला तर 12पर्यंत करू ट्रॅव्हल. बघू आता, कारण ट्रॅफिक तर खूप लागणार. हडपसर वगैरे, उरुळी, कांचन किंवा इंदापूर वगैरे आम्हाला त्या साईडने जायचंय. तर तिथं थोडंफार संध्याकाळच्या वेळेला नेमकंच ट्रॅफिक लागेल. तर बघूया आता जेवढं ऍडजस्ट होईल तेवढं, जेवढं कव्हर होऊ शकतं तेवढं तर रात्रीच कव्हर करणार आहे. जर गेलो तर डायरेक्ट अक्कलकोटमध्ये पण आम्ही मुक्कामी जाऊ शकतो. बघू आता, डिपेंड सिच्युएशनवर किती डिस्टन्स कव्हर होतं, काय होतं. आणि अचानक झालेला हा प्लॅन, म्हणजे आपण नाही म्हणत की खूप प्लॅन केले पण ते सक्सेस नाही झाले. हा अनप्लॅन आहे, पण तो एकदम म्हणजे ऐन वेळेस एकदम त्यांचा कॉल आला आणि सगळं आम्ही डिसाईड केलं. जस्ट म्हणजे 2-3 तासातच सगळं झालं. म्हटलं चला जाऊया, स्वामींनी बोलवलंय तर नक्कीच जाऊया. मग आम्ही आता थोड्या वेळात निघणार आहे. सगळं आवरलंय आता. मी बॅकपॅक वगैरे आता करते आणि आता मला पट सगळं आवरावं लागेल, कारण हार्डली फक्त अर्धा-1 तास आहे माझ्याकडे. सगळं बॅकपॅक वगैरे सगळं करते. आणि तसं तर काही म्हणजे काहीच आवरलेलं काही नाही. पटापट आता सगळं आवरून घेते. त्यानंतर बॅग वगैरे सगळं पॅक झाल्यानंतर मग जेवण वगैरे तर आता बाहेरच करूया, कारण एवढं तर वेळ नाही आहे इथं करण्याचा. तर चलो गाईज, मग आता मी पटकन बॅग पॅक करायला घेते आणि मग बॅग पॅक करताना तुम्हाला दाखवलंच मग. तर चलो मग आता पटकन आता पूजा वगैरे सगळं करून घेतलं. परत म्हटलं नको वेळ, पूजा वगैरे झाली आणि सगळं आवरलेलं आहे. आता मला तर इतकी एक्साइटमेंट होती ना, काय बोलावं काय नाही हे पण मला समजत नाही अक्षरशः. कारण खरंच माझं खूप दिवसांपासून चालू होतं स्वामींचं दर्शन. पण बरं झालं 26 जानेवारीच्या वेळेस आम्ही गेलो नाही, कारण खूप गर्दी होती. मी बाकीच्यांचे पण स्टोरी स्टेटस वगैरे बघितले, अक्षरशः इतकी गर्दी होती ना तिथे. त्याच्यामुळं मग बरं झालं तेव्हा स्किप केला मी तो प्लॅन. पण आता स्वामींचं बोलावणं आलं आणि आम्ही जातोय आता अक्कलकोटला. तर चलो मग आता वेळ न वाया घालता पटापट मी सगळं पॅकिंग वगैरे करते. तर तुम्हाला दाखवते बॅग पॅक करताना मी आता कोणते ड्रेसेस वगैरे काय घेऊन जाते, किंवा मग जर नाहीच पॉसिबल झालं तर डायरेक्ट मग भेटूया गाडीमध्ये. तर चलो काहीच, जस्ट मी रेडी झाले, बॅग पण पॅक केली आणि आता थोडासा राईस टाकलाय, कारण थोडं खाऊन जातो म्हटलं. राईस टाकलाय कारण माझं पोट ऑलरेडी थोडंसं दुखतंय, त्याच्यामुळे मस्त राईस टाकला. आणि तर चला मग आता निघतोय थोड्या वेळात. इथं भूमकर चौकात जाणार आहे आम्ही आणि त्यानंतर मग तिथून ते मला पिक करणार आहे. तर चलो गाईज, मग आता पुढं गेल्यानंतर मग तुम्हाला दाखवते. इथून आता ऑटोने जावं लागेल, मग तिथून नंतर मग तिथून तर ते आहेच. मग आता निघता आत्ताच 7:45 झाले. आता निघता तर मला असं वाटतंय 9 होतील की काय माहिती. बघू चला आता, पहिले पटकन खाऊन घेतो आणि मग निघूया.
फायनली ट्रिप चालू झाली आणि आम्ही अक्कलकोटच्या दिशेने निघालो होतो. खाली आलो पण ऑटोच काहीतरी भेटत नव्हत्या. म्हणजे मी ओला उबेर सगळं ट्राय केलं पण कुणी पिकअपच घेत नव्हतं. आणि जे पण आपण असं रोडला हात वगैरे करून थांबवतो त्या पण अजिबातच थांबत नव्हत्या. मग बाय चान्स एक थांबली आणि ती थांबल्यानंतर लगेच तिच्या पाठीमागून बस पण आली. म्हणजे आम्ही अर्धा तास रोडला होतो तेव्हा एक बस पण नव्हती आणि ऑटो पण थांबत नव्हत्या. आणि मग एकाच वेळेस ऑटो पण आली आणि रिक्षा पण थांबली. तर म्हटलं चला आता दोन्ही पण थांबले. मग ऑटोमध्ये बसलो आणि जे आमचे म्हणजे सोबत होते ना ते आम्हाला भूमकर चौकात भेटणार होते. तर ते पण कंटाळून शेवटी त्यांना असं वाटलं की नको लेट व्हायला मग ते पण आम्हाला लक्ष्मी चौकात घ्यायला आले. म्हणजे ते तर तसं घरीच घ्यायला येणार होते पण ऑटो भेटली. मग त्यांना म्हटलं नका जाऊ द्या तुम्ही तिथंच लक्ष्मी चौकात थांबा आम्ही तिथे येतो. मग फायनली त्यांची भेट झाली आणि तिथून पुढे आम्ही अक्कलकोटचा प्रवास स्टार्ट केला. जेवण पण केलेलं नव्हतं. आम्ही म्हटलं आता चला एका ठिकाणी जेवणाला थांबूया कारण 10:30-11 वाजले होते. पुण्याच्या थोडंसं बाहेर निघालो आणि मग जेवायला थांबलो. मस्त असं इतकं छान हॉटेल होतं ना. संध्याकाळच्या वेळेला खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं. राधाकृष्णाचं मस्त असं डेकोरेशन केलेलं होतं आणि राधाकृष्णाचं होतं त्याच्यामुळे कृष्ण कमल असं हॉटेलला नाव पण होतं. खूप छान असं हॉटेल होतं. मस्त असं जेवण केले आणि परत पुढच्या दिशेने निघालो. आणि आम्हाला अक्कलकोटमध्ये जाण्यासाठी आता इथून तरी 2-2.5-3 तर होणार आहे कारण थोडंफार ट्रॅफिक आहे आणि जेवायला वेळ लागेल आणि सध्या कंटेनर पण खूप चालू आहे त्याच्यामुळे आम्हाला वेळ लागेल. मस्त जेवण केलं. फुल जेवण केल्यानंतर थोडंफार परत मग जरा एनर्जी आली आणि परत अक्कलकोटच्या दिशेने निघालो. तिथं गेल्यानंतर अजून आमची बुकिंग करायची होती. मग तीच बुकिंग करून ठेवते कारण तिथं पहाटे जाणार आम्ही. मग ते खूप चार्जेस वगैरे लावतात. त्यापेक्षा आपलं पहिलेच गेल्यानंतर सगळं बुकिंग वगैरे असेल ना डायरेक्ट त्या डेस्टिनेशनला आपल्याला जाता येतं आणि तिथं पण सोयीस्कर पडतं की आपल्याला पटकन उठून सकाळी आणि ऑलरेडी लेटच होणार आहे. काही 2-4 तासाचा फक्त प्रश्न आहे आणि सकाळी लवकरच जाऊ कारण आणि बाय चान्स असं झालं की आम्ही फक्त संडे म्हणून आलेलो होतो पण उद्या आहे पौर्णिमा. ते आता आम्हाला आत्ता लक्षात आलं आहे त्याच्यामुळे खूप गर्दी असेल तर पटकन आता त्या सकाळी लवकर उठून दर्शनाला जावं लागेल. मस्त जेवण झालं. CNG भरला आणि आम्ही परत अक्कलकोटच्या दिशेने निघालो. मस्त असा दिवस गेलेला आहे. खूप लेट झालं होतं. इथेच ब्लॉग थांबवते. चलो बाय.